बार्शी टाकळी तालुक्याच्या विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. तिवसा बुद्रुक इथं जनसंवाद कार्यक्रम. विविध विभागांच्या कामांची पाहणी. अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी शुक्रवार दिनांक 19 जून रोजी बार्शी टाकळी तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय कार्यालयांची पाहणी केली. यावेळी तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवांची माहिती जाणून घेतली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पंचायत समिती तसेच इतर शासकीय कार्यालयांना भेट देऊन कार्यालयीन कामकाज, प्रलंबित प्रकरणे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती घेतली. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील तिवसा बुद्रुक या आदर्श गावाला भेट देऊन गावातील विविध विकास कामांची पाहणी केली. गावात राबवण्यात आलेल्या स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक सुविधा तसेच ग्रामविकासाशी संबंधित उपकरणांची माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुकही यावेळी करण्यात आले. तिवसा बुद्रुक इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. विविध शासकीय योजनांबाबत ग्रामस्थांच्या अडचणी, समस्या व सूचना जाणून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी SDO अपार, मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर जगदाळे, श्री कापसीकर, तहसीलदार पवार, गट विकास अधिकारी मोगरेकर यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे तालुक्यातील विकास कामांना अधिक गती मिळणार असून प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.